हॅलो एव्हरीवन. जसं की मी तुम्हाला कमिट केलं होतं की 2026 मध्ये स्टार्टिंगला फ्रेशर्सला ओपनिंग्स येणार आहेत आणि ऑलमोस्ट सगळे जेवढे पण एम-एन-सी कंपनीज होत्या त्या सगळ्यांनी हायरिंग अनाउन्स केलेली आहे आणि मी लास्ट 4-5 डेज पासून Instagramवरती पण सांगतो आहे. सो आता इन डिटेलमध्ये व्हिडिओ बनवतो. तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे, कोणत्या कंपनीजला हायरिंग अनाउन्स केलेली आहे, सगळ्या URLs देतो. व्हिडिओ एंडपर्यंत बघा. जे चॅनलवरती नवीन आहेत ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण 2026 मध्ये आपण हायरिंगच्या रिलेटेड, जॉबच्या रिलेटेड खूप जास्त काम करणार आहेत. सो खूप इम्पॉर्टंट चॅनल आहे IT जॉबसाठी हे चॅनल. आतापर्यंत Instagramवरती पण मी बऱ्याचशा रील्स केलेल्या आहेत, URL सेंड केलेल्या आहेत. पण या व्हिडिओमध्ये मी सगळ्या URL एका वेळेस देतो. ऑलमोस्ट 15 फेबपर्यंत किंवा 31 जानेवारीपर्यंत, काही 15 किंवा 20 जानेवारीपर्यंत पण डेडलाईन आहेत. सो ॲज सून ॲज पॉसिबल अप्लाय करा. ॲज अ फ्रेशर असेल, तुमचं BE झालंय, BTech झालंय, MSc झालंय, तुम्ही एनी ग्रॅज्युएट असाल, तुमच्या पोझिशननुसार, तुमच्या ग्रॅज्युएशननुसार पोझिशन ओपनिंग्स आहेत. सो लेट्स स्टार्ट. तर फर्स्ट आहे कॉग्निझंट. तर या कॉग्निझंटमध्ये फ्रेशर्स हायरिंग आहे. डेटा हे अॅनालिस्ट ट्रेनिंग म्हणून 3 इयर्स फुल टाइम डिग्री जर तुमची झाली असेल, 24-25 ग्रॅज्युएट. लास्ट डेट आहे 15th. सो लवकर अप्लाय करा आणि तुम्हाला इथे जॉब डिस्क्रिप्शन पण दिसेल. जॉब डिस्क्रिप्शन रीड करा. माझं म्हणणं तर असं असेल, जर तुमच्याकडे टाइम असेल ना आणि तुम्हाला जर ATS फ्रेंडली रिझ्यूम बनवायचा असेल, तर तुम्ही जॉब डिस्क्रिप्शन रीड करून तुमचा रिझ्युमे बनवला पाहिजे. एकच रिझ्युमे सगळीकडे सेंड करू नका. जॉब डिस्क्रिप्शन बघा आणि जॉब डिस्क्रिप्शन आहे ना त्यानुसार तुमचा रिझ्युमे बनवा. म्हणजे काय होतं ना, कारण आता हायरिंग तर आहे, पण तेवढेच एंट्री लेवलला गर्दी पण तेवढीच आहे. तर तुम्हाला युनिकनेस कसा करायचा आहे, तर JD नुसार तुमचा रिझ्युमे तुम्हाला करायचा आहे. जर तुम्हाला रिझ्युमेवरती जर काही डाऊट असेल तर मला कमेंट करा. आपण त्यावरती पण काम करू. आतापर्यंत केलेलं आहे. मी तुम्हाला त्याचा फॉर्मॅट पण, मी वाटलंच तर एखादा फॉर्मॅट पण देतो मी कमेंटमध्ये. ओके. सो सगळं टोटल एकदा बघून घ्या. नेक्स्ट कंपनी आहे Amazon. ओके. Amazon पण MNC कंपनी आहे. MNC कंपनीमध्ये पण ओपनिंग्स बघा तुम्ही. सगळ्या मोठ्या सांगायची गरजच नाहीये. बघा, Amazon वॉक इन ड्राईव्ह 2026 डिटेलमध्ये जेवढं पण सगळं डिटेलमध्ये आहे बघा. सर्व्हिस असोसिएट 12 ते 14, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह 13 टू 16. तर हे सगळे बघा. जेवढे पण हे रोल आहेत ना, वॉक इन आहेत 0 to 5 इयर्स. सॅलरी पण दिलेली आहे त्यांनी 3.5 to 4.5 LPA. लोकेशन आहे पुणे. व्हेन्यू पुणे. साईडवरती तुम्ही जा, लोकेशन चेक करा, त्या लोकेशनला तुम्ही जा. ओके. इमिडिएट हायरिंग तुम्हाला हे बघा सगळं आहे. 9 to 12 वॉक इन आहे त्यांच्या सगळ्या. आणि जाऊन बघा, हे व्हेन्यू आहे तुमचा वडगाव शेरी. ओके. सोमनाथ नगर, वडगाव शेरी. आणि तुमचं ड्राईव्हचं लोकेशन सगळं आहे डिटेलमध्ये. वेबसाईट व्यवस्थित गो थ्रू करा आणि त्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता आणि त्या ऑफलाईन तुम्ही जाऊन हे पण सबमिट करू शकता. परत सांगतो मी, रिझ्युमे JD नुसार बनवा, तर शॉर्टलिस्ट होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. ओके. सो त्यानंतर आहे, ओके, रिव्हेंचर. तर ही पण एक एंट्री लेवल सॉफ्टवेअर इंजिनियर कंपनी आहे. जेव्हा तुम्हाला सॉफ्टवेअर इंजिनियरच्या रिलेटेड जर पाहिजे असेल तर मल्टिपल लोकेशनला एंट्री लेवल सॉफ्टवेअर टेस्टिंग ट्रेनिंग प्रोग्राम हे सगळं हे बघा त्यांचे. आतापर्यंत जेवढे पण त्याच्या ओपनिंग्स आहेत त्या सगळ्या त्यांनी इथं सेट केला. तुमचं नाव, रिझ्युमे वगैरे टोटल अपलोड करा. शॉर्टलिस्ट झाला तर तुम्हाला त्याचा कॉल वगैरे येईल. सगळे URLs मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतो. नेक्स्ट आहे हिताची. ओके. सो असोसिएट अॅनालिस्ट आणि त्याचा एक ID पण दिला त्यांनी, कुठल्या IDला ओपनिंग्स आहेत किंवा काय. तो गुरगावला आहे. ओके. जॉब पोस्ट त्यांनी 8 जानेवारीला केलेला आहे. एंट्री लेवलचे IT, टेलिकॉम आणि इंटरनेट, ENTC म्हणू शकतो आपण त्याला. जॉब डिस्क्रिप्शन रीड करा. एनी ग्रॅज्युएट विथ एक्सलंट रिटर्न अँड व्हर्बल कम्युनिकेशन स्किल्स. तुमचं कुठलंही असू दे, तुम्ही 12 पास नाही म्हणताय त्याला, BA, BCom, BSc, प्लेन BSc, केमिस्ट्री, फिजिक्स, जे पण असेल ना तुम्हाला, तर तुमच्या एज्युकेशननुसार, तुमच्या डिग्रीनुसार, ग्रॅज्युएशननुसार तुम्हाला इथे पोझिशन आहेत. सो नेक्स्ट आहे IBM. IBM मध्ये पण ओपनिंग आहेत. हे बघा, युअर रोल रिस्पॉन्सिबिलिटीज. मी सगळ्या URLs तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे. वन बाय वन तुम्ही फक्त गो थ्रू करतोय. ओके. सो त्यानंतर तुम्हाला काय ना, तुम्हाला तुमच्या रोलनुसार काय करायचंय, तुम्हाला अप्लाय नाऊ कशासाठी हे आहे, जॉब कस्टमर इंजिनियर. ओके. कस्टमर इंजिनियरसाठी आहे. जॉब ID पण त्यांनी दिलेला आहे आणि हे आहे बँगलोरसाठी. ज्यांना पण बँगलोरसाठी बघताय ते बँगलोरसाठी इथे ओपनिंग आहे. नेक्स्ट आहे
जेनपॅक्ट. ओके, जेनपॅक्ट तुम्ही डायरेक्टली इथे जॉब सर्च करू शकता, अप्लाय ऑनलाईन करू शकता. आणि यावरती मी इंस्टाग्रामवरती रील पण बनवली, खूप व्हायरल झालेला आहे, खूप लोकांनी अप्लाय केलेला आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर लवकरात लवकर अप्लाय करा. जेनपॅक्ट ही स्टार्टअप कंपनी आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि बिझनेस अनालिस्टसाठी आहे, ज्यांना पण डेटा इंजिनियर, बिझनेस अनालिस्ट, ओके, डेटा सायन्स या रिलेटेड जर जॉब हवा असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता इथे. नेक्स्ट आहे तुमचं डेल. तर डेलमध्ये ओके, सो डेल ऑफ कॅम्पस ड्राईव्ह आहे इथे, तुम्ही डायरेक्टली बघू शकता इथे. त्यानंतर बी टेक, BSc, ME, एमटेक, MSc जर तुमचं झालं असेल तर तुम्ही डेलमध्ये अप्लाय करू शकता. सॉफ्टवेअर इंजिनियर, QA, पायथन, ऑटोमेशन, ऑफ कॅम्पस ड्राईव्ह आहे, 0 to 2 एक्सपिरियन्स आहे. लास्ट डेट आहे 31 जानेवारी, म्हणजे अजून टाइम आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तर त्यानंतर जेवढं पण जॉब डिस्क्रिप्शन आहे ते प्रॉपर गो थ्रू करा, त्यानंतरच अप्लाय करा. आणि परत एकदा सांगतो, जर तुमचा रिझ्युमे इट इज फ्रेंडली नसेल, ह्या JDच्या नुसार कीवर्ड्स वगैरे काही नसतील, तर शॉर्टलिस्ट होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. ओके, कारण इथे खूप लोक अप्लाय करणार आहेत. SCL वॉक इन ड्राईव्ह आहे कस्टमर सपोर्टसाठी, जे कस्टमर सपोर्टसाठी बघताय त्यांच्यासाठी बघा. 12-13 म्हणजे कालची डेट झाली 13, अजून 13 आणि 17 अजून डेट आहे, तुम्ही 17ला पण जाऊ शकता. L1, L2 चे सपोर्टचे जे रोल आहेत ते पण तुम्ही बघू शकता. त्यानंतर अजून एक न्यू कंपनी आहे, स्टार्टअप कंपनी, 100+ वर्क प्लेस इथे ओपनिंग आहे. फाइंड युअर करिअर सिनोफोसिस. ओके, नोएडा ओपनिंग्स आहेत, ओपनिंग्स प्रेशरला भरपूर आहेत. त्यानंतर ॲक्सेंचर. ओके, त्यानंतर ॲक्सेंचरचं इथे तुम्ही डायरेक्टली अप्लाय फॉर दिस जॉब करू शकता आणि तुमच्या प्रोफाईलनुसार तुम्ही इथे अप्लाय करू शकता. सो जे फ्रेशर्स आहेत, लास्ट इयरला ओपनिंग्स नव्हत्या, बऱ्यापैकी सगळ्या ओपनिंग्स येत आहे आता. अशाच ओपनिंग्स मी तुम्हाला घेऊन येणार आहे. जेवढ्या पण ओपनिंगच्या रिलेटेड ज्या पण काही गोष्टी असतील त्या मी तुम्हाला अपडेट देईल. यूट्यूब शॉर्ट असेल, इंस्टाग्रामच्या रील्सनुसार असेल किंवा लॉंग व्हिडिओ आहे. तर जिथे पण मला म्हणजे इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर फॉलो करा. आणि व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, काय वाटते, तुम्हाला कशाच्या रिलेटेड आहेत. 2026 मध्ये आपल्याला फक्त एकदा, आता एवढे दिवस तुम्ही केले ना, अजून थोडे दिवस आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर जर आपल्याला जॉब भेटत नसेल ना, तर आपण सेकंड ऑप्शनवरती पण काम करणार आहोत. बट सध्या तुम्हाला ओपनिंग्स खूप येत आहे, लवकरात लवकर अप्लाय करा. ओके, सो मला कमेंटमध्ये सांगा तुमचे एज्युकेशन काय आहे, कुठल्या जॉबसाठी तुम्ही सर्च करताय, त्यानुसार मी व्हिडिओ नक्कीच बनवेल. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय. सो मला कमेंटमध्ये सांगा तुमचे एज्युकेशन काय आहे, कुठल्या जॉबसाठी तुम्ही सर्च करताय, त्यानुसार मी व्हिडिओ नक्कीच बनवेल. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.